Okay, friends, we discuss the next article in the topic, that is the elements of group number 16, 17 and 18. ओके, ह्याच्याशी ही केमिस्ट्री आपण आता शिकत होतो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय केलं तर ग्रुप नंबर 16 दॅट आर द चाल्कोजन्स, ग्रुप नंबर 17 हॅलोजन्स अँड ग्रुप नंबर 18 दॅट आर द इनर्ट गॅसेस, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण घेतलं. बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना जर समजून चालावं डायरेक्ट तुम्हाला विचारलं व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर सेलेनियम, तर ते आपल्याला आलंच पाहिजे. ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगू, मी हे फक्त 12 साठी बोलतोय कारण आपल्या सिलेबसला आता 16, 17, 18 ग्रुप आहेत, पण 11 साठी तुम्हाला सगळेच आहेत, हे 13 to 15 आहेत. म्हणजे सीईटीला विचारताना तुम्हाला 13 to 18 मधलं काहीही विचारतील आणि त्याच्याही पुढचं सीईटीला विचारताना तुम्हाला पिरियडिक टेबलमधलं कुठलंही विचारतील. कारण एस ब्लॉक एलिमेंट्स 11th झाले, पी ब्लॉकमधले 13, 14, 15 झाले, त्या 12th पी मध्ये 16, 17, 18, त्याच्यानंतर डी ब्लॉक एलिमेंट्स आणि ए ब्लॉक एलिमेंट्स, म्हणजे थोडक्यात ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स सगळेच आहेत. याचा अर्थ आपल्याला कोणतंही जरी एलिमेंट विचारलं तरी त्याचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. ओके, तेवढं जरा थोडंसं प्रॅक्टिस करा आणि काही प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मग मी क्लिअर करेन. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट आर्टिकल काय घ्यायचं आहे तर दॅट आर नथिंग बट द पिरियडिक ट्रेंड्स. विच आर दॅट पिरियडिक ट्रेंड्स? यू नो वेल. नंबर फर्स्ट वन इज द ॲटॉमिक रेडियस अँड आयोनिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस दॅट इज द रेडियस ऑफ ॲन ॲटम, लक्षात घ्या. आणि आयोनिक रेडियस म्हटलं की रेडियस ऑफ ॲन आयन हे येणार आहे. बरोबर आहे. बाकीच्या डेफिनेशन्स गेल्या वर्षी तुम्हाला 11th मध्ये झालेले आहेत, ते आपल्याला ट्रेंड्स घ्यायचे आहेत. आता आपल्याला माहिती आहे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर, व्हेन यू कॅन ऑब्झर्व द पिरियडिक ट्रेंड्स in 11th standard you can be studied that one, the periodic trends which can be observed in number first one, that is in a group from top to bottom. ग्रुप मध्ये तुम्ही घेता टॉप टू बॉटम घेता, लक्षात घ्या. बरोबर आहे. म्हणजे इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम हे एक आपल्याला शिकायचं, शिकलेलं आहात तुम्ही. आणि आणखीन पिरियड मध्ये काय शिकलाय तर फ्रॉम लेफ्ट टू राईट. बरोबर आहे. मग आता एका वाक्यात सांगू, जर का 11th मधले पिरियडिक ट्रेंड्स तुमचे जर क्लिअर असतील तर तेच तुम्हाला काय करायचे 12वी मध्ये सांगायचे बाळांनो. लक्ष देत आहे का बघा. आता आपल्याला माहिती आहे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम अँड इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट, हे पिरियडिक ट्रेंड्स आपल्याला शिकायचे. शक्यतो आता 12th मध्ये आपल्याला जर ग्रुप नंबर 16, 17 आणि 18 ची पिरियडिक ट्रेंड्स घ्यायचे आहेत तर आपण ग्रुप मध्येच बोलणार आहे, इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम, आणि त्याच्याशी रिलेटेड थोडंफार एक्स्ट्रा क्लिअर करूया. ओके. मग आता आपण समजून चला, ही एलिमेंट्स तुमच्या पार्ट आहेत असं मी कन्सिडर करतो. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी गेल्या वेळेस लिहून ठेवलेलं तसंच केलेलं आहे, त्याचा आधार घेतो आणि आपण ते पिरियडिक ट्रेंड काय करूया बाळांनो, क्लिअर करूया. ओके. आता जरा थोडंसं इकडे लक्ष द्या. सो सी फर्स्ट वन, when you can consider there are the total 4 periodic trends for our syllabus. Which are that one? Number first one is the atomic radius or ionic radius. Second one is the ionization enthalpy. Third one is the electronegativity and fourth one is the electron gain enthalpy. फक्त एक वाक्य सांगेन तुम्हाला, ह्या प्रत्येकाची तुम्हाला डेफिनिशन माहिती असलीच पाहिजे. लक्षात घ्या. ह्या डेफिनिशन्स तुम्हाला 11th मध्ये ऑलरेडी झालेल्या आहेत. आता काय तुम्हाला मी परत रिपीट करणार नाहीये, पण तरी पण जाता जाता थोडीशी त्याची काय करेन, हिंट देईन. ओके. आता सी फर्स्ट वन, सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन कॅन कन्सिडर हिअर द फर्स्ट पिरियड अँड दॅट इज द ॲटॉमिक रेडियस. हा आपल्याला घ्यायचा आहे. आता ॲटॉमिक रेडियस म्हटलं की आपल्याला माहिती आहे काय करायचं. सी फर्स्ट वन समजून चला, आपण सोडियमचं एक्झाम्पल घेतलं तर ॲटॉमिक नंबर 11 आपल्याला झालेला आहे. ओके. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर दिस वन इट इज द 1s2, 2s2, 2p6 अँड 3s1. डायरेक्ट तुम्ही असं लिहिलं असतं तरी चाललं असतं, निऑन कम्प्लिटली फुलफिल्ड आणि 3s1 तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण मी आपलं तुमच्या माहितीसाठी का लिहिलं तसं त्याचं कारण सांगतो. आता जरा समजा हे बघा सोडियम आहे, सोडियमचा हा न्यूक्लियस आला. इन न्यूक्लियस प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट. ओके. इन फर्स्ट एनर्जी लेवल देर आर 2 इलेक्ट्रॉन्स. लक्ष देत आहे का बघा बाळांनो. इन सेकंड एनर्जी लेवल देर आर टोटल 8 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इथं आपले हे 8 इलेक्ट्रॉन्स आले. एकदम मी रफ डायग्राम काढतोय, आपल्याला काही जास्त हे करायचं नाहीये. बरोबर. अँड इन थर्ड एनर्जी लेवल देर इज द ओनली 1 इलेक्ट्रॉन कॅन बी प्रेझेंट. दिस इज द 3s1. दिस इज द इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर फॉर द सोडियम. बरोबर आहे. आता मला एक सांगा, दिस इज द न्यूक्लियस अँड दीज आर द इलेक्ट्रॉन्स विच कॅन बी रिफॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ डिफरंट शेल्स या डिफरंट एनर्जी लेवल्स. आता मला जर सोडियमची ॲटॉमिक रेडियस घ्यायची आहे, ॲटॉमिक रेडियस ॲटमची,
हा सोडियमचा ॲटम आहे ना बाळांनो. तर मी कुठून कुठपर्यंत घेतो आठवतंय का बघा. दॅट वन इज नथिंग बट वेन यू कॅन टेक द डिस्टन्स फ्रॉम, हिथं लक्षात घ्या, सेंटर ऑफ द न्यूक्लियस. नुसतं न्यूक्लियस नाही, न्यूक्लियसचं पण काय घ्यायचं, सेंटर. सेंटर ऑफ द न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, दॅट डिस्टन्स ऑफ एन ॲटम इज कॉल्ड एज द ॲटॉमिक रेडियस. रेडियस म्हटलं की तुम्हाला माहिती आहे सर्कलची तुम्ही घेता सेंटर पासून आउटर पर्यंत, बरोबर आहे. म्हणजे तसंच इथं आहे, द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ द न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स, शब्द महत्वाचा आहे, ऑफ एन ॲटम, दॅट वन इज कॉल्ड एज द ॲटॉमिक रेडियस. लक्षात आलं बाळांनो. मग ॲटॉमिक रेडियस मध्ये आता आपल्याला एक साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. व्हेन यू कॅन कन्सिडर द ट्रेंड ऑफ ॲटॉमिक रेडियस इन अ ग्रुप नंबर 16 फ्रॉम टॉप टू बॉटम. आता मी खरं सांगतो, मला काही सांगायची गरज नाही. याच्यामध्ये घेतलं तर 2 एनर्जी लेवल आहेत, याच्यामध्ये घेतलं तर 3 एनर्जी लेवल आहेत, इथं सेलेनियम मध्ये 4 आहेत, टेलुरियम मध्ये 5 आहेत, तर पोलोनियम मध्ये 6 एनर्जी लेवल आहेत. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर, सपोज फॉर एक्झाम्पल इन ग्रुप नंबर 16 फ्रॉम टॉप टू बॉटम या फ्रॉम ऑक्सिजन टू पोलोनियम, what happens here? There is the addition of energy level can be carried out. If there is the addition of energy level can be carried out, at that time you know very well the distance from the center of the nucleus and outermost electron is also goes on increases. Correct? That one is nothing but because of the addition of the electron shell from oxygen to polonium, atomic radius goes on increases. Atomic radius बाळांनो काय होणार आहे, तर वाढणार आहे. म्हणजे इन अ ग्रुप, म्हणजे तुम्ही कुठलाही ग्रुप घेतला पिरियडिक टेबल मधला, तर इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम atomic radius goes on increases. आता लक्षात आलं का बघा, बरोबर आहे. आता नंबर नेक्स्ट वन, हे मी एक्झाम्पल सोडियमचं घेतलंय, आपण इकडे घेतोय, दोन्ही जरा मी कंपॅरिझन करतोय, लक्षात घ्या. आता नंबर नेक्स्ट मला काय घ्यायचं आहे, आयोनिक रेडियस. आता मगाशी मी काय म्हटलं, ॲटॉमिक रेडियसला काय शब्द वापरला बघा, द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ द न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ऑफ एन ॲटम, बरोबर. आता त्याच्यामध्ये मी थोडीशी करेक्शन करतो, शब्द व्यवस्थित आहे का. इन केस ऑफ आयोनिक रेडियस, आयोनिक म्हटलं की कुणाचं आलं, आयनचं. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ऑफ एन आयन, ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड एज द आयोनिक रेडियस. आता मला जर सोडियमचा आयन घ्यायचा आहे, तर सोडियमचा आयन मी काय घेणार मला सांगा, तर इट इज नथिंग बट द Na+. When you can consider this outermost electron which can be donated by the sodium atom, at that time there is the formation of sodium ion. बरोबर आहे माझं, बघा इकडे जरा, सोडियम ना 1 इलेक्ट्रॉन दिला तर सोडियमला चार्ज काय मिळणार आहे, Na+. When you can consider the sodium can be attain the positive charge, at that time this outermost electron can be donated by the sodium. That is nothing but in Na+ there are only 10 electrons can be remains behind. So that is the outermost electron. If it can be donated, that is the in third energy level, no any one electron can be present. At that time, when you can take the ionic radius for sodium, you can take the distance from the center of the nucleus and outermost electron. At that time, that distance is called as the ionic radius of an ion. लक्षात आलं का बघा. म्हणजे बाळांनो, Na चा Na+ केला ना, तर Na+ मध्ये डिस्टन्स कमी झालं. म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही शिकलाय, परत एकदा सांगतो, इन कटायन्स, बरोबर आहे. जरा थोडंसं लक्ष देताय का बघा, हे मी जरा इथलं पुसून टाकतो थोडंसं मला लिहिण्यासाठी, आपण नंतर मग आता डायरेक्टली आपण त्याच्याशी बोलूया. व्हेन यू कॅन कन्सिडर हियर इन कटायन्स, आठवतंय का बघा बाळांनो, इन कटायन्स व्हॉट हॅपन्स हियर, द आयोनिक रेडियस इज लेस दॅन दॅट ऑफ देअर ॲटॉमिक रेडियस, किंवा उलट म्हणा, ॲटॉमिक रेडियस इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द आयोनिक रेडियस. हे कटायन्स बद्दल बोललो आपण, लक्षात घ्या. मी तुम्हाला ग्रुप मधला पिरियडिक ट्रेंड नाही बोललो, बरोबर आहे. आता आपण इकडे येऊया, ऑक्सिजन घेतलं, समजून चालाय बघा. ऑक्सिजनचा ॲटम 8, ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 अँड 2p4. ओके, मी इथंच ऍडजस्ट करतो, 1s2 2s2 अँड 2p4. हे समजून चला. फॉर एक्झाम्पल असं, सॉरी, 1s2 2s2 2p4 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स, 1 2 3 4 5 6. आता हा झाला ऑक्सिजनचा ॲटम. जरा लक्षात घ्या बघा, ॲटम जर घेतलं तर याची ॲटॉमिक रेडियस म्हणजे कुठून येणार, सेंटर ऑफ द न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल, बरोबर आहे, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आलं. आता जर का मी ऑक्सिजनचा आयन घेतला,
तर ऑक्सिजनवर चार्ज किती असतो 2 मायनस. तर बघा लक्ष द्या, 2 मायनस जर असेल तर तो 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार. म्हणजे ऑक्सिजनच्या आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल, तर इफ देअर इज द ॲटॉमिक नंबर इज द 8, 2 electrons can be gained by another one, therefore there is the total 10 electrons can be formed, that is the 1s2, 2s2 and 2p6. बरोबर आहे. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर O2 मायनस. लक्षात आलं का बघा, ऑक्सिजनवर -2 चार्ज आहे, कारण का त्याचा ॲटॉमिक नंबर 8 आणि -2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन घेतले ना त्यानं, टोटल किती झाले 10 इलेक्ट्रॉन्स. आता क्लिअर झालं. म्हणजे इथं त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 6 आहेत, इथं गेला तर आउटर मोस्ट मध्ये 8 आहेत. म्हणजे समजून चला हे 2 इलेक्ट्रॉन इथं आले कुठं, O2 मायनसला, आयनला. आता जर का हे डिस्टन्स तुम्ही घेतलं आयनला, लक्षात घ्या इथून इकडे घेऊ आपण, तर हे डिस्टन्स म्हणजे ही आहे आपली ॲटॉमिक रेडियस, बरोबर, आणि ही आपली काय आहे आयोनिक रेडियस. दोन्ही डिस्टन्स सेम आहेत का डिफरंट आहेत रे बाळांनो, सेम आहेत. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, जर अनायन घेतला तर इन केस ऑफ अनायन्स, बघा मी मुद्दामून बोलतोय, ॲटॉमिक रेडियस इज इक्वल टू काय आलं आयोनिक रेडियस. आणि हे जर तुम्ही लिहिलं ना तर तुम्ही चुकला. लक्षात घ्या, in anions what happens if first one there is the atomic radius and ionic radius are not equal with each other, they are not same with each other, त्या सेम राहत नाहीत. हे समजून घ्या बाळांनो, हे महत्वाचं आहे, कारण आपण सीईटी देणार आहे. ऍक्च्युली इथं काय होतं जरा इकडे बघा, इन अनायन्स ॲटॉमिक रेडियस इज लेस दॅन दॅट ऑफ द आयोनिक रेडियस. म्हणजे इथं काय झालं, ज्या वेळेस या 2 इलेक्ट्रॉनची ऍडिशन सेम एनर्जी लेवलमध्ये झाली का नाही, त्यावेळेस त्याची साईज थोडीशी वाढली. तुम्ही म्हणाल का वाढली, याचं कारण सांगतो बाळांनो. ज्या वेळेस ॲटॉमिक रेडियस आपण कोणासाठी घेतली, ऑक्सिजनच्या ॲटमसाठी म्हणजे ऑक्सिजनसाठी घेतली ॲटॉमिक रेडियस, त्यावेळेस गंमत काय होती, याच्यामध्ये 8 प्रोटॉन्स न्यूक्लियसमध्ये होते आणि बाहेर 8 इलेक्ट्रॉन्स होते, हे 2 आणि हे 6 ब्लॅक मध्ये लिहिलेले, लक्षात घ्या. आणि ज्या वेळेस तुम्ही आयोनिक रेडियस ऑक्सिजनच्या आयनसाठी घेतली, त्यावेळेस काय झालं, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स 8च आहेत, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन नाही चेंज केले, पण इलेक्ट्रॉन किती झाले 10 झाले. हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे जर का समजून चला, फॉर एक्झाम्पल बघा मी काय म्हणतोय, प्रोटॉनची संख्या सेम आहे बरोबर, पण इलेक्ट्रॉनची संख्या वाढलेली आहे. म्हणजे इथं 8 प्रोटॉन्स आहेत, इथं 10 इलेक्ट्रॉन्स आहेत, 8 ला 8 बॅलन्स झाले ना बाळांनो. and that one is called as the nuclear attraction. गेल्या वर्षी शिकलाय तुम्ही. What is the nuclear attraction? You know very well, in a nucleus of that atom there are the positively charged protons are present, okay, on nucleus positive charge, and electrons are negatively charged. There is the attraction between nucleus and these electrons. कारण हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, अट्रॅक्शन तर राहणार आहे, पण ते त्याच्यात जात नाहीत, एका समवॉट लिमिट पर्यंत फिरतात, बरोबर आहे. गेल्या वर्षी बोर थेअरी वगैरे सगळं झालंय आपल्याला. म्हणजे याचा अर्थ ह्यांचं जे अट्रॅक्शन आहे, बघा मी काय म्हणतोय, हे जर 10 इलेक्ट्रॉन झाले, निगेटिव्ह चार्ज वाढला, तर मात्र अट्रॅक्शन वाढत नाही, अट्रॅक्शन कमी झालं. अट्रॅक्शन कधी वाढलं असतं, हित पॉझिटिव्ह वाढले असते तर. लक्षात येतंय का बघा, न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढले असते ना, तर अट्रॅक्शन वाढलं असतं. म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज कमी, दॅट वन इज कॉल्ड एज द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. यू स्टडी द लास्ट इयर टॉपिक पिरियडिक टेबल, वाचा, लक्षात घ्या, ते बघा थोडंसं. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज मोर at that time they can be gathered towards that one. म्हणजे atomic size कमी होईल. आणि जर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी झाला तर साईज काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे बाळांनो, when you can consider here, in case of anions there is the addition of electron each can be carried out in a same shell because of the decrease in effective nuclear charge. मी शब्द परत वापरला, decrease in effective nuclear charge, that size goes on increases. लक्षात घ्या, म्हणजे इथं इलेक्ट्रॉनची संख्या जास्त झाली म्हणून, कारण इथं इलेक्ट्रॉन जास्त वाढले, बरोबर आहे. आणि म्हणून बाळांनो कधी क्लिअर करा, इन केस ऑफ अनायन्स दोन्ही सेम
नसतात. इथं फसू नका. दिसताना दिसतंय पण आपल्याला कळून समजून घेतलं पाहिजे. म्हणजे इन अनायन्स atomic radius is a less than that of the ionic radius and in cations atomic radius is the greater than that of the ionic radius. समजून घ्या, पाठ करू नका. लक्षात आलं? आता मी इकडे येतो. हे तुम्हाला फक्त मी कुणासाठी सांगितलं? atomic radius and ionic radius. तर फॉर ऑक्सिजन. सल्फरचं वैयक्तिक तेवढ्या पुरतं, सल्फरचं तसंच. पण आता जर का आपण ग्रुपमध्ये गेलो फ्रॉम टॉप टू बॉटम, तर परत एकदा काय होईल? तर ऑक्सिजनचा आयन काय झाला? O2 मायनस. सल्फरचा काय येईल? S2 मायनस. म्हणजे सेमच आहे. याच्यामध्ये 2 गेले पण 2च इलेक्ट्रॉन शेल्स आहेत. इथं 2 इलेक्ट्रॉन आले, 3च एनर्जी लेवल आहेत. इथं 2 आले पण 4 एनर्जी लेवल आहे. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर इन आयोनिक रेडियस, व्हॉट आय से, इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम. मी परत एकदा सांगतोय, इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम, सगळीकडेच एवढ्या पुरतच आहे असं नाही. याचा F मायनस, Cl मायनस, Br मायनस, I मायनस. लक्षात घ्या. म्हणजे इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम आयोनिक रेडियस गोज ऑन increases. म्हणजे atomic radius and ionic radius goes on increases in a group from top to bottom in group number 16, group number 17 as well as in group number 18 elements also. पण इनर्ट गॅसेस आहेत, त्यांच्यामध्ये आयॉन्स काय तयार जास्त होत नाहीत. म्हणजे ॲटॉमिक रेडियस पुरतं फक्त काय येईल? इनर्ट गॅसेसला येईल. लक्षात आलं? पहिला ट्रेंड क्लिअर झाला का मला सांगा? दॅट इज कॉल्ड द ॲटॉमिक रेडियस अँड आयोनिक रेडियस. ओके. नंबर नेक्स्ट ट्रेंड अँड दॅट वन इज नथिंग बट द आयोनायझेशन एन्थाल्पी. यू नो व्हेरी वेल व्हॉट इज द आयोनायझेशन एन्थाल्पी. सी फर्स्ट वन. खूप सोपं असतं, लक्षात घ्या, फक्त समजून घ्या बाळांनो. आता जर मला आयोनायझेशन एन्थाल्पी घ्यायचे तर काय येणार आहे? तर आपल्याला आठवतंय का बघा, हे जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आहेत का नाही, ते काय करायचे? रिमूव्ह करायचे. आणि ते रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी द्यावी लागेल इन देअर आयसोलेटेड गॅसियस ॲटम्स, असा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे यांची गॅसियस स्टेट पाहिजे. लक्षात घ्या. त्यावेळी जी एनर्जी लागेल त्याला तुम्ही काय म्हणता? आयोनायझेशन एन्थाल्पी. बरोबर आहे? मग मनात प्रश्न काय येतो? सी फर्स्ट वन. When you can consider there are the 6 electrons, there are also 6 electrons, there are also 6 electrons are present in outermost shell. मग 6 इलेक्ट्रॉन जर बाजूला काढायचे आहेत आपल्याला, बरोबर आहे? लक्षात येत आहे? 6 इलेक्ट्रॉन्स बाजूला काढायचे तर साहजिकच त्यांना सगळ्यांना द्यावी लागणारी एनर्जी काय होईल? सेम. पण सगळ्यांची आयोनायझेशन एन्थाल्पी सेम राहत नाही. गेल्या वर्षी तुम्ही शिकला बाळांनो, इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम आयोनायझेशन एन्थाल्पी गोज ऑन. आठवतंय का बघा? इट इज द डिक्रीजेस. बरोबर आहे? डिक्रीजेस होते इथं. बरोबर. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द आयोनायझेशन एन्थाल्पी गोज ऑन डिक्रीजेस इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ पिरियड इट कॅन बी गोज ऑन इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. बरोबर बाळ? सॉरी. ओके. लक्षात आलं? इथपर्यंत क्लिअर? आता इथं बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल, आता असं का कमी का झाली? तर आपल्याला हे जे 6 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करायचे आहेत का नाही, ते 6 इलेक्ट्रॉन्स इथून रिमूव्ह करताना ऑक्सिजनची ॲटॉमिक साईज लहान आहे. बरोबर. सल्फरची थोडी मोठी झाली, न्यूक्लियस पासून लांब गेलो बाहेरचे, परत सेलेनियम मोठी झाली, टेलोरियम मोठी झाली, पोलोनियम आणखी मोठी झाली. म्हणजे जसं तुम्ही न्यूक्लियस पासून लांब 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 जाल तशी ॲटॉमिक साईज वाढली, पण न्यूक्लिअर अट्रॅक्शन कमी झालं ना. म्हणजे बाहेरचे इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह करू शकतो. न्यूक्लियस अट्रॅक्शन जर जवळ असेल, ॲटॉमिक साईज लहान आहे, तर तुम्हाला एनर्जी जास्त लागेल. म्हणजे इथं ऑक्सिजनची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त, त्या मानानं टेलोरियम आणि पोलोनियमची कमी असणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम दॅट आयोनायझेशन एन्थाल्पी गोज ऑन इन्क्रीजेस. हे लक्षात येतंय का बघा? फक्त पिरियड मध्ये मात्र काय करायचं? इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. कुठपर्यंत? तर ग्रुप नंबर 17 पर्यंत. 18 ला जायचं नाही. 18 ची आयोनायझेशन एन्थाल्पी ऑलवेज ग्रेटर असणार आहे. म्हणजे फ्लोरीन पेक्षा निऑनची जास्त असणार आहे. लक्षात घ्या. का? तर ऑक्टेट कम्प्लिटली फुलफिल्ड आहे. ओके. नंबर नेक्स्ट वन, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हा ही ट्रेंड तुम्हाला 11th मध्ये झालाय. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज नथिंग बट व्हॉट इज दॅट वन? तर आपण समजून चला. फॉर एक्झाम्पल, आपण असं लिहिलं HCl. So this one, it is a shared electron pair. Okay, and that electron pair, shared electron pair, which can be attracted towards hydrogen as well as chlorine also. मग समजून चला. फॉर एक्झाम्पल, क्लोरीननी खेचून घेण्याची कॅपॅसिटी जास्त का हायड्रोजनची जास्त? दॅट इज नथिंग बट द कॅपॅसिटी टू अट्रॅक्ट द शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स इटसेल्फ, दॅट इज कॉल्ड द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. बरोबर. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये बाळांनो आपल्याला माहिती आहे, जनरली हायड्रोजन पॉझिटिव्ह दाखवतो, क्लोरीन निगेटिव्ह दाखवतो. म्हणजे क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय? जास्त आहे.
आणि जर असं घेतलं तर इथून सुद्धा परत एकदा तेच आहे की इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजेस. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा काय होते, कमी होते. लक्षात घ्या, कुठं, ग्रुपमध्ये. अँड इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन इनक्रीजेस. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इनर्ट गॅसेसला काय येणार नाही इथपर्यंत सांगायचं, ग्रुप नंबर 17 एलिमेंट पर्यंत. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता एक लक्षात घ्या, असं जर घेतलं, जरा थोडं समजून घ्या, तर सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोण आहे मला सांगा बरं. In periodic table, the element which can be having the highest electronegativity and that one is nothing but the fluorine. लक्षात येतंय का बघा बाळांनो, का तर बिकॉज ऑफ द स्मॉल ॲटॉमिक साईज अँड ग्रेटर न्यूक्लिअर अट्रॅक्शन. सगळ्यात लहान ॲटॉमिक साईज म्हणजे पिरियड मध्ये हायड्रोजन लहान आहे, तो वेगळा आहे, पण आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बद्दल बोलतोय. लक्षात आलं. म्हणजे फ्लोरीन इज अ मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट इन पिरियडिक टेबल. मी आता काय बोलतोय लक्षात घ्या, जर हा सगळ्यात इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे तर कधीही फ्लोरीन इलेक्ट्रॉन देत नाही, फक्त इलेक्ट्रॉन घेतो. पटलं मी काय म्हटलं ते. आणि जर इलेक्ट्रॉन तो घेत असेल तर फ्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून फ्लोरीन तुम्हाला ऑलवेज काय ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, -1. फ्लोरीन कधीही प्लस ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाही. इवन दो ऑक्सिजन कॅन बी शोज द पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट, ते आपण नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी मध्ये घेणार आहे. लक्षात घ्या. दॅट वन इज नथिंग बट व्हेन यू कॅन कन्सिडर द नेक्स्ट टू फ्लोरीन. फ्लोरीन सगळ्यात मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्याच्यानंतर कमी, थोडं कमी बघा, लक्षात घ्या, पण आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह. पण फ्लोरीन पेक्षा कोण आहे कमी, तर ऑक्सिजन. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधला दादा माणूस कोण असेल किंवा दादा कोण आहे, एकदम बॉस कोण आहे, तर फ्लोरीन आहे. आणि हा ऑक्सिजन ह्या फ्लोरीनचा राईट हँड आहे, असं समजून चला. म्हणजे सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह फ्लोरीन आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टू दॅट वन ऑक्सिजन. आलं लक्षात. तसे क्लोरीन आहेत, ब्रोमीन आहेत, पण क्लोरीन पेक्षा ऑक्सिजन सुद्धा काय तर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. लक्षात येते का बघा. आपण नंतर आणखीन बोलणार आहे, त्याबद्दल क्लिअर करूया. फक्त थोडक्यात एवढं लक्षात आलं, इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑल्सो गोज ऑन डिक्रीजेस. ओके. देन लास्ट ट्रेंड, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची कॅपॅसिटी. आठवतंय का बघा. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल हे सगळे कसे आहेत तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, हे पण हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत. म्हणजे इथं कोण तयार होईल तर दॅट विल नथिंग बट द F मायनस, परत Cl मायनस, इथं Br मायनस, इथं I मायनस. कारण इलेक्ट्रॉन घेणार ना, घेतला की त्याला मायनस चार्ज मिळणार आहे. म्हणजे फॉर्मेशन ऑफ एन अनायन कॅन बी कॅरीड आउट. ओके. मग इलेक्ट्रॉन कोण घेऊ शकतो लवकर, तर ज्याची काय म्हणू आपण त्याला इलेक्ट्रॉन घेण्याची कॅपॅसिटी म्हणा किंवा त्याच्यामधून जी एनर्जी बाहेर पडणार आहे ती कमी असेल तर. बरोबर आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आठवत असेल तर बघा, व्हेन यू कॅन कन्सिडर द आयोनायझेशन एन्थाल्पी इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कारण इथं तुम्हाला हीट द्यावी लागते इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी. मी काय म्हटलं लक्षात घ्या, हीट द्यावी लागते. दिस इज द एंडोथर्मिक रिएक्शन, डेल्टा एच इज पॉझिटिव्ह. आणि म्हणून बाळांनो मी इथं डायरेक्ट बोलतोय आयोनायझेशन एन्थाल्पी डेल्टा एच इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. But in electron gain enthalpy, if there is the addition of electron can be carried out in that atom, at that time some amount of heat is given out. बाहेर फेकली जाते, लिबरेट होते. आणि असं असेल तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज अ निगेटिव्ह वन, डेल्टा एच इज निगेटिव्ह. म्हणजे तुम्हाला फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी घेतली ना तर याच्यासाठी सुद्धा निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहे. क्लोरीनसाठी निगेटिव्ह, ब्रोमीनसाठी निगेटिव्ह, आयोडीनसाठी निगेटिव्ह. आता लक्षात येत आहे. मग आता साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहे, इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम, इन अ ग्रुप म्हणतोय फ्रॉम टॉप टू बॉटम इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑल्सो गोज ऑन डिक्रीजेस. का तर इनक्रीज इन ॲटॉमिक साईज. जेवढी साईज मोठी तेवढा आतल्यात काय होतं, बाहेरच्या बाहेर आपलं काय होईल, इलेक्ट्रॉन ऍड होईल, कमी एनर्जी बाहेर पडेल. जर का साईज लहान असेल, न्यूक्लियस आहे, त्याच्या बाजूला इलेक्ट्रॉन आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची आणखीन ऍडिशन करायची म्हटलं की मग मात्र रिपल्शन होईल. म्हणजे त्या मानानं जरा थोडंसं लक्ष द्या बाळांनो. ह्या सगळ्यांच्या जर का आपण निगेटिव्ह व्हॅल्यूज लिहित गेलो तर ह्या निगेटिव्ह व्हॅल्यूज हळूहळू काय झाल्या पाहिजे तर या निगेटिव्ह व्हॅल्यूज काय झाल्या पाहिजेत, कमी झाल्या पाहिजेत. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी गोज ऑन डिक्रीजेस इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम. बरोबर. पण असं जर म्हटलं तर मग हॅलोजन्स मध्ये इथं सीईटीला येतं.
The sequence of electron gain enthalpy in case of this one, according to this trend, fluorine it is a very less, इथं very more, कारण कमी कमी होत जात आहे, म्हणजे फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जास्त पाहिजे. दॅन दॅट ऑफ क्लोरीन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ ब्रोमीन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ आयोडीन. बरोबर, म्हणजे आयोडीनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कमी असणार आहे, इझिली इलेक्ट्रॉन जाईल बाहेरच्या बाहेर. त्या मानानं फ्लोरीन मध्ये ऍड करायचं म्हटलं एनर्जी जास्त बाहेर पडणार आहे, लक्षात घ्या. असं जर लिहिलं तुम्ही तर दिस इज द रॉंग सिक्वेन्स फॉर हॅलोजन्स. इथं फसतो आपण. म्हणजे इन केस ऑफ इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पुस्तक वाचा, तुम्हाला मी रिअली सांगतो. इन केस ऑफ इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, व्हॉट इज द सिक्वेन्स? दॅट इज द इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ऑफ क्लोरीन इज मोर, ओके, लक्षात येतंय का बघा, दॅन दॅट ऑफ द फ्लोरीन, देन ब्रोमीन अँड देन यू कॅन से आयोडीन. म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यूज ह्या जर घेतल्या तुम्ही, पुस्तकामध्ये बाळांनो तुम्हाला निगेटिव्ह व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ते पण सांगतो इथं बघा. आपल्याला काय पाठ करायची गरज नाही, व्हॅल्यूज कुठल्याही पाठ करू नका. किती व्हॅल्यूज दिलेत आपल्याला इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीला? तर फ्लोरीनला आपल्याला दिले -333, ओके, 333, आणि याची दिली 349. इथंच आपल्या लक्षात येत आहे बघा. म्हणजे क्लोरीनची ऍक्च्युली काय पाहिजे, जर 33 आहे तर याची कमी पाहिजे, 333 पेक्षा कमी पाहिजे, परत याची कमी, परत याची कमी पाहिजे. ऍक्च्युली निगेटिव्ह साईन का आलं हे लक्षात घ्या, नाहीतर तुम्ही असं म्हणाल परत -333 हे मोठं आहे, ते मॅथमॅटिक्स मध्ये जाऊ नका. आणि -349 हे त्या मानानं लेस आलं मायनस साईन. हे मायनस साईन काय दाखवतंय, तर दॅट इज द हीट इज गिव्हन आउट, डेल्टा एच इज निगेटिव्ह. म्हणजे ऍक्च्युली काय होणार आहे, तर फ्रेंड द इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी फॉर फ्लोरीन 333 किलोजूल पर मोल हीट इज गिव्हन आउट. 333 किलोजूल हीट बाहेर पडणार आहे. याची 349 का, तर 349 किलोजूल हीट बाहेर पडणार आहे. निगेटिव्ह साईन फक्त काय दाखवतंय, तर हीट बाहेर पडणार, म्हणजे डेल्टा एच निगेटिव्ह आहे, म्हणून इथं मायनस आलं. लक्षात आलं का बघा. आणि म्हणून निगेटिव्ह व्हॅल्यू जर घेतलं तर क्लोरीन कॅन बी हॅव्हिंग द मोर निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी दॅन दॅट ऑफ द फ्लोरीन. का, तर ही सिक्वेन्स आपली बरोबर आहे बाळांनो, लक्षात घ्या. आता याचं रिझन काय, तर बिकॉज ऑफ द फ्लोरीन द ॲटॉमिक साइज ऑफ फ्लोरीन इज अ व्हेरी स्मॉल. आता जर का स्मॉल आहे तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन इझिली जाणार नाही. याचं कारण काय, तर देयर इज द रिपल्शन कॅन बी कॅरीड आउट. म्हणजे समजून चला, साधं एक्झाम्पल देऊ का तुम्हाला, म्हणजे आता जरा थोडंसं एक्झाम्पल म्हणून देतो मी, समजलं ठीक नाही समजलं मला सांगा. समजून चला, जर का एखादं लहान बाळ आहे, लक्षात घ्या, आणि त्या लहान बाळाच्या हातामध्ये जर का समजून चला तुम्ही का नाही एखादी गोष्ट द्यायला गेला, बघा मी काय म्हणतोय, त्याला नाही पटलं तर ते नाही लवकर घेत, आणि एकदा नाही तर नाहीच घेत ते, लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा थोडं मोठं बाळ असेल तर ते समजून घेतं, लक्षात येतंय का बघा, हा बाबा ठीक आहे, ऍडजस्टेबल आहे. त्याच्यापेक्षा आणखीन मोठा माणूस आहे, आणखीन ऍडजस्टेबल आहे, समजून घेतो तो. तसं इथं ऍक्च्युली हे काय आपलं एक्झाम्पल म्हणून दिलं, नाहीतर त्याचा रेफरन्स देऊ नका केमिस्ट्रीला. फ्लोरीनची ॲटॉमिक साईज लहान आहे, स्मॉलर ॲटॉमिक साईज असल्यामुळं न्यूक्लियस आहे, त्याच्या बाजूलाच इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि आणखीन तुम्ही इलेक्ट्रॉन ऍड करायला गेला का नाही तर मग मात्र जमत नाही. आणि म्हणून त्या मानानं क्लोरीन मध्ये लवकर होतो. म्हणजे क्लोरीन हॅव्हिंग अ ग्रेटर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी दॅन दॅट ऑफ द फ्लोरीन, दॅन दॅट ऑफ द ब्रोमीन, दॅन आयोडीन. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा इन केस ऑफ हॅलोजन्स. बाकीकडं आहे तसं, दॅट इज द इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी गोज ऑन डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. दीज आर द प्युरिडिक ट्रेंड्स इन ग्रुप नंबर 16, 17, 18 मध्ये सगळे इनर्ट गॅसेस आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल काही जास्त बोललो नाही. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय घेऊया, फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, थँक्यू very much.